ते संध्याकाळी बघा आम्ही निघालो होतो एक रिपोर्ट द्यायला. तसं काम तर दोघांचं नव्हतं, पण मलाही घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी पण निघालो होतो याच्याबरोबर. आणि थंडी तर जाम आहे म्हटल्यावर पहिलं पॅक झालो. आम्ही रिपोर्ट द्यायला गेलतो तिथेच ही गणपती बाप्पांचं एक छान मंदिर आहे म्हटल्यावर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. ही लॅबमधली लाकडी खेळणी तुमच्याबरोबर शेअर केली नव्हती म्हणून म्हटलं ती पण लागली शेअर करावी. आता दुसऱ्या दिवशी नाश्त्याला आम्ही बनवत होतो उडीद वडा. तर याच्या आधी खूप दिवसापूर्वी मी एकदा ट्राय केला होता बनवायला. तो तेलकट झाला होता त्यामुळे चांगला झाला नव्हता. ह्यावेळेस दीदीने बनवला होता. मी पण पहिल्यांदा ट्राय केला होता पण चांगला झाला होता यावेळी. एकदम कमी तेलकट आणि चांगला फुगला पण होता. लागलंच आम्ही बसून नाश्ता देखील करून घेतला सगळ्यांनी. तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो इलेक्ट्रिकल बाईक बघायला. जवळ शोरूम आहे तिथंच गेलो होतो, जास्त काही लांब गेलो नव्हतो. तरी आम्हाला एक अर्जंट सॅम्पल आलं होतं तिकडच आम्ही निघालो होतो. जाता आम्हाला वाटेल लागला होता हा सांगलीचा फेमस असा शनिवार बाजार. सांगलीचे आहेत त्यांना तर या बाजाराबद्दल माहिती असेल, तरीही मी तुम्हाला सांगतो. तर ह्या बाजारात सगळ्या वस्तू एकदम स्वस्त रेट मध्ये मिळतात. खास करून चप्पल, कपडे आणि डेकोरेशनच्या वस्तू यासाठी हा फेमस आहे. तसं सगळ्याच गोष्टी मिळतात पण ह्या गोष्टी जरा जास्त असतात. पण घेऊन आम्ही परत येत होतो तोवर फैजान म्हणला की मला काय तू ब्लॉग मध्ये घेतच नाहीस म्हणून याच्यावर देखील एक क्लिप घेतली. तर हा आहे फैजान, हा माझा नवीन मित्र आहे बरं का.